नमस्कार. आज आपण एका अशा विश्लेषणात डुबकी मारणार आहोत जे प्राचीन इतिहासाबद्दलची आपली संपूर्ण समजच बदलून टाकेल. रामायणातील भौगोलिक वर्णनांचा हा एक असा अभूतपूर्व अभ्यास आहे जो आपल्याला एका पूर्णपणे वेगळ्या, हरवलेल्या जगाची सफर घडवतो. चला तर मग या अद्भुत विश्लेषणाला सुरुवात करूया. आता एक अगदी साधा पण विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण होतो. उपग्रह नाहीत, आधुनिक नकाशे नाहीत, तरीही हजारो वर्षांपूर्वी एका वानर राजाने अँडीज पर्वतापासून ते थेट आर्क्टिकपर्यंत आपली शोध पथके कशी पाठवली? हे फक्त एखादं मिथक आहे की यामागे काही ठोस भौगोलिक सत्य दडलंय? याच प्रश्नाचं उत्तर आपण शोधणार आहोत. साधारणपणे रामायणाचा काळ 500 BCE मानला जातो, बरोबर? पण निलेशोक यांच्या सखोल संशोधनाने या प्रस्थापित समजुतीलाच थेट आव्हान दिलंय. त्यांनी ग्रंथातील तब्बल 600हून अधिक खगोलशास्त्रीय संदर्भांचं, ग्रहांच्या स्थितीचं आणि चंद्राच्या कलांचं विश्लेषण करून प्राचीन आकाशाचा एक अचूक नकाशाच पुन्हा उभा केलाय. आणि निष्कर्ष थक्क करणारे आहेत. सर्वात मोठा धक्का इथेच बसतो. ही सगळी खगोलशास्त्रीय माहिती आपल्याला एका अशा कालखंडात घेऊन जाते ज्याचा आपण विचारही करू शकत नाही. 12209 BCE म्हणजेच आजपासून जवळपास 14,000 वर्षांपूर्वी. विचार करा, इजिप्तचे पिरामिड्स किंवा स्टोनहेंजच्याही हजारो वर्ष आधीचा हा काळ आहे. आता याला वैज्ञानिक आधार काय? तर पृथ्वीच्या आसाचे जे संथ हेलकावे असतात, ज्याला आपण संपात चलनाची गती किंवा इंग्रजीत प्रिसेशन ऑफ द इक्विनॉक्सिस म्हणतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर आपली पृथ्वी एखाद्या भोऱ्यासारखी फिरताना थोडीशी डगमगते. यामुळे हजारो वर्षात ताऱ्यांच्या जागा बदलतात. रामायणात पुष्य नक्षत्रातील हिवाळी संपाताचा जो अत्यंत अचूक उल्लेख आहे ना, तो उत्तर हिमयुगासाठीचा एक भक्कम वैज्ञानिक पुरावा ठरतो. बरं, आता जर आपण हा 14,000 वर्षांपूर्वीचा काळ मानला तर आपल्याला एका पूर्णपणे वेगळ्या पृथ्वीची कल्पना करावी लागेल. आजच्यासारखे वेगळे खंड नव्हते. त्या काळी समुद्राची पातळी तब्बल 400 फूट कमी होती. विशाल असे जमिनीचे पट्टे, ज्याला आपण भूसेतू म्हणू शकतो, त्यांनी खंडांना जोडलं होतं. आणि हवामान अतिशय भयंकर आणि गोठवून टाकणारं होतं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे याच गोठवणाऱ्या आणि अत्यंत कठोर हवामानाच्या काळात सीतामातेच्या शोधासाठी सुग्रीवानं आपल्या सैन्याला पृथ्वीच्या चारी दिशांना थेट जगाच्या टोकापर्यंत पाठवलं. त्यासाठी दिलेल्या सूचना इतक्या अचूक आणि स्पष्ट होत्या की ऐकून अवाक व्हायला होतं. थेट दिशांकडे बघूया. पूर्व दिशा म्हणजे प्रशांत महासागर आणि अँडीज पर्वत. दक्षिण म्हणजे अंटार्क्टिका. पश्चिम म्हणजे आल्प्स आणि उत्तर म्हणजे आर्क्टिक. आता आपण ह्या चारही विशिष्ट मोहिमांचा एक एक करून मागोवा घेऊया आणि पाहूया की हे वर्णन प्रत्यक्ष भूगोलाशी कसं अचूक जुळतं. सुरुवात करूया पूर्वेकडील मोहिमेपासून, म्हणजेच आग्नेय आशिया ओलांडून थेट प्रशांत महासागराच्या पलीकडे जाणारा प्रवास. पूर्वेकडचं हे पथक प्रवास करत प्रशांत महासागराच्या दुर्गम प्रदेशांपर्यंत पोचतं. या प्रवासात त्यांना आढळलेल्या लोकांचं अत्यंत रंजक वर्णन ग्रंथात आहे. कान आणि ओठ ताणण्याच्या असामान्य प्रथांबद्दल तिथे सांगितलंय. आणि विशेष म्हणजे अगदी हुबेहूब अशाच प्रथा आजही पापुआ न्यूगिनी, आफ्रिका आणि ॲमेझॉनमधील काही आदिवासी जमातींमध्ये पाहायला मिळतात. हे केवळ योगायोग नक्कीच असू शकत नाहीये, होय ना? पुढे सुग्रीवाने सुवर्णद्वीप आणि रुपिया द्वीप या सोन्या चांदीने समृद्ध असलेल्या बेटांचा उल्लेख केलाय. अमाप खनिज संपत्तीचे हे संदर्भ एकतर इंडोनेशियाकडे बोट दाखवतात किंवा कदाचित थेट दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वतरांगांच्या प्रसिद्ध सुवर्ण समृद्ध संस्कृतींकडे इशारा करतात. आणि या मोहिमेतील सर्वात थक्क करणारी खूण आता येते. ग्रंथात पूर्वेकडील सीमेवर एका महाकाय सुवर्ण त्रिशूळाचं वर्णन आहे. विश्लेषणातून असं समोर येतं की हे चिन्ह पेरूमधील कॅन्डेलॅब्रा ऑफ द अँडीज या 600 फूट लांब प्राचीन आकृतीशी तंतोतंत मिळतं जुळतं आहे. विचार करा, पूर्वेकडील सीमेची ही किती मोठी आणि अचूक खूण होती. यानंतर वळूया दक्षिण सीमेकडे, एका पूर्णपणे निर्जीव आणि भयानक प्रदेशाकडे. दक्षिणेकडील मोहिमेला एका ठराविक ठिकाणापुढे न जाण्याची अत्यंत कडक ताकीद होती. या प्रदेशाला यमपुरी म्हटले. एक अतिशय थंड, गोठवणारा आणि मिठ्ठ काळोख असलेला, जगाच्या तळाशी असलेला भाग. हे वर्णन वाचतानाच अंगावर काटा येतो. हे ओसाड आणि भयावह वर्णन अंटार्क्टिकाच्या कठोर, निर्जीव वातावरणाचं अगदी परफेक्ट चित्र उभं करतं. या संदर्भात एक विलक्षण गोष्ट समोर येते. पिरिरिससारख्या प्राचीन नकाशांमध्ये अंटार्क्टिकावर चक्क वाहणाऱ्या नद्या दाखवल्या आहेत. आणि आधुनिक विज्ञानानं म्हणजे लेटेस्ट सॅटेलाइट स्कॅन्सने अलीकडेच याला दुजोरा दिलाय की होय, हिमनद्यांच्या खाली एकेकाळी नद्या वाहत होत्या. प्राचीन ग्रंथांना या आधीच कसं माहीत होतं? आता आपण पश्चिम मार्गाचा मागोवा घेऊया, जो आपल्याला सूर्यास्ताच्या पर्वताकडे घेऊन जातो.
पश्चिमेकडचा हा प्रवास अत्यंत लॉजिकल आहे. अफगाणिस्तान आणि इराणचे पर्वत ओलांडून टॉरस पर्वतरांगा पार करून प्रागज्योतिषपूर म्हणजे कदाचित आजचे बगदाद शहर मागे टाकत हे पथक एका सूर्यास्ताच्या पर्वतावर पोचतं. संशोधकांच्या मते ही युरोपमधील आल्प्स पर्वतरांग असावी. आणि इथेही सीमेची एक विशिष्ट खूण आहे. आल्प्सच्या शिखरावर एका विचित्र 10 डोक्यांच्या सोन्याच्या ताडवृक्षासारख्या रचनेचा उल्लेख मिळतो. पेरूमधील त्रिशूळासारखंच हे रहस्यमय स्मारक पश्चिम गोलार्धासाठी अंतिम सीमारेषा किंवा लँडमार्क म्हणून काम करत होतं. शेवटी आपण पोहोचतो उत्तरेकडील टोकाला, बर्फाच्या पलीकडील एका अथांग दुनियेत. उत्तरेकडची ही मोहीम हिमालय आणि कैलास पर्वत पार करून अतिशय थंड अज्ञात प्रदेशांमध्ये जाते. इथला भौगोलिक क्रम इतका अचूक आहे की अक्षरशः आश्चर्य वाटतं. हे पथक बैकल सरोवरापासून सुरू होणाऱ्या अंगारा नदीच्या प्रवाहाच्या मार्गाने थेट सायबेरियाच्या खोलवर आणि पुढे आर्क्टिक महासागरापर्यंत पोहोचतं. आणि तिथे पोचल्यावर दिसणाऱ्या दृश्याचं अत्यंत सुंदर आणि काव्यात्मक वर्णन तिथे आहे. एक असं आकाश जे सूर्य किंवा चंद्राशिवायही उजळून निघतं. हे वाचल्यावर लगेच लक्षात येतं की हे ऑरोरा बोरेलिस म्हणजेच नॉर्दर्न लाईट्स या अद्भुत नैसर्गिक चमत्काराचं अत्यंत अचूक चित्रण आहे. यानंतर सुग्रीव सैन्याला सांगतो की एका विशिष्ट रेषेनंतर जीवनच अस्तित्वात नाही, तिथे सगळी सृष्टी संपते. जेव्हा आपण ही रेषा आधुनिक जिओलॉजिकल नकाशांवर तपासून पाहतो तेव्हा काय दिसतं? ही रेषा तंतोतंत 14,000 वर्षांपूर्वीच्या ध्रुवीय हिमनद्यांची म्हणजेच पोलर आईस शीटची दक्षिणेकडील कडा दर्शवते. हे खरोखरच अविश्वसनीय आहे. इतकं अफाट जगभरातलं भौगोलिक ज्ञान सुग्रीवाकडे आलं कुठून याबद्दल जेव्हा विचारलं जातं तेव्हा सुग्रीवाचं उत्तर अत्यंत सखोल आणि थेट असतं. तो म्हणतो, मी तिथे गेलो आहे, मी हे स्वतः पाहिले आहे. या एका वाक्यातनं दिसून येणारा त्याचा आत्मविश्वास आपल्याला मुळापासून हादरून सोडतो. आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, या संपूर्ण वर्णनात पृथ्वीला मंडळ म्हटले, म्हणजे एक संपूर्ण वर्तुळ किंवा गोल. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की कोलंबस किंवा टॉलेमीच्या जन्माच्या हजारो वर्षाआधी पृथ्वी गोल असल्याची स्पष्ट आणि वैज्ञानिक समज या प्राचीन काळात अस्तित्वात होती. प्राचीन ग्रंथांचा आणि हेमयुगातील भूगोलाचा हा अद्भुत ताळमेळ खरोखरच अवाक करणारा आहे. हे सगळं पाहिल्यावर एक खूप मोठा प्रश्न उरतो. हे जागतिक नकाशे केवळ रूपक होते की एका अत्यंत प्रगत आणि आता हरवलेल्या जागतिक संस्कृतीची ही जतन केलेली स्मृती होती? मानवतेच्या या अतिप्राचीन क्षमतेबद्दल आपण नक्की काय गमावून बसलो आहोत? हा प्रश्न निश्चितच आपल्याला खूप काही विचार करायला भाग पाडतो.